येवकार हा समृता खणगावकर, सुरेख पळयाचे हेडलाईन्स। दाबोळी इबाडिल्ल्या ओव्हरहेड उदकाच्या टाकयेक लागून लोकांक पडला भय। सरकारान टाकी बसयल्या ताची देखरेख करपाची कोणे? थळाव्यांचो सरकाराक थेट प्रस्न। पणजे सांताक्रूज वाठारात रेंटकारीन दुचाकी चलोवपी एके बायलेक धपको दिवन काडलो पळ। दुचाकी चलोवपीक जाल्यार किरकोळ दुखापत, जाल्यार दुचाकीचेय जाला बरेच लुकसाण। मडगांव पुलिसांनी कोंबा वाठारात सुमार 3.8 किलो परस चड गांजो केलो जप्त। पुलिसांनी मूळ कर्नाटकांतल्या दोगांक केला अटक। राज्यात कोयराची समस्या लागल्या वाडपाक। कोयराच्यो पोटल्यो भायर उडोव नाकात, घालात डस्टबिनात। आणि जर कोण कोयर उडयताना दिश्टी पडलो जाल्यार कळयात पुलिसांक। मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंतान लोकांक मारला उलो। आणि आता आयच्यो कोंकणी खबरो विस्तारान। पणजे सांताक्रूज वाठारात रेंटकारीन दुचाकी चलोवपी एके बायलेक धपको दिवन पळ काडलो। ही हिट अँड रन घडणूक जॅकब बेकरी लागसार घडली। दुचाकी चलोवपी किरकोळ जखमी जाला, जाल्यार दुचाकीचेय बरेच लुकसाण जाला। गोवा 365 खातीर विन्सन रोजारियो, गौतमी गांवकार आणि ओमकार देशप्रभू। मडगांव पुलिसांनी कोंबा वाठारात सुमार 3.8 लाखाचो 3.8 किल परस चड गांजा जप्त केलो। पुलिसांनी मूळ कर्नाटकांतल्या निप्पाणीतलो फिरोज पठाण आणि बेळगावच्या नदीम गौस बागवान हाका अटक केला। पळयात रमेश नायक रावताचो रिपोर्ट। ते मडगांव पुलीस स्टेशनार आसात आणि मडगांव पुलीस स्टेशनाचो PI जो आसा सुरेश सामंत हेका एक इन्फॉर्मेशन मेळ्ळें की दोग जाण जे भुरगे आसात हे गांजा घेवन आनी तरी पदार्थ जो आसा हो घेवन येवपाचे आसा म्हणून ह्या येवपाची खबर मेळटले तेणे आपल्याली सुरेश सामंत जो PI आसा हेणे आपल्या टीम काडली आणि ही टीम जी आसा ही कोंबा हांगा तेणी पायलेक दवरपाक दवरली आणि हे दवरता आसतना दोग जाण जे भुरगे आसात हे फिरोज पठाण आणि नदीम भगवान म्हणून ते दोगांय भुरगे हे कित तरी 2 बॅग्स घेवन कोमा हांगा आयले। ते येतना पुलिसांनी पळयले आणि ते कोणा तरी वाट पळयताले। ती वाट पळयता आसतना ते दुसरी पार्टी जी आसा हांकां सुगाव लागलो की पुलीस आसा म्हणून ते थंय पावले ना। जेन्ना मडगांव पुलिसेन ह्या दोगांयकय धरले आणि हांगा हाडले पुलिसांनी त्या टायमार कळ्ळें की हे सगळे जो आसा हो ड्रग्साचो वेव्हार आसा म्हणून हे कळटरेक रोखडेच तेणी आपल्याल्या हाय ऑथॉरिटीक कळयलें आणि रितसर तांकां काल अरेस्ट केले। अरेस्ट करतले आज जेन्ना तांकां JMFC कोर्टाक व्हेले त्या टायमार JMFC कोर्टान दोगांयकय 6 दिसांचो पुलीस रिमांड दिले कडेन आसा। गोवा 365 खातीर रमेश नायक रावत, समृता खणगावकर आणि ओमकार देशप्रभू। राज्यात कोयर वाडला। कोयराच्यो पोटल्यो भायर उडोव नाकात, डस्टबिनात घालात। आणि जर कोण कोयर उडयताना दिश्टी पडलो जाल्यार पुलिसांक कळयात। पुलीस ताका ताब्यात घेतले। मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंतान एके कार्यावळी वेळार परत एक फावट शिटकावणी दिली। आम्ही स्वच्छ भारत मिशन जे म्हणता ती सुरुवात गावापासून जाता आणि गावच्या पंचायतीन इनिशिएटिव्ह घेत गावच्या लोकांनी पुढाकार घेत जाल्यारूच गाव स्वच्छ होऊ शकता। म्हाका दिसता पंचायतीन जेन्ना सांगला घराघराकडे वचून कचरो दिता तुमचो आसलेलो नसलेलो सगळो कचरो दिया, इन्क्लुडींग कपडे सुद्धा। बरें तर म्हणटा कपडे पाड कपडे भायर पिशवेन घुसमटून भायर उडोव नाका, तांचेच कडेन दिया। ते व्हरून खंय उडोवनाचे उडयतले। लोकांक संवय कितें जाल्या तेंच्या कडेन कोयरूच दिवपाक जावं म्हणटात आनी कोयरूच दितात। हाजें जालें कितें आसतना तो सगळो कोयर इन्क्लुडींग घरांतले पाडेले फर्निचर सुद्दां ते रस्त्यार उडोवंक वचों नाका, सगळो कोयर दियात। ताका कितें करपाचें तें करूनी त्या कोयरा पासूनय पयशे मेळटा, तो कॉन्ट्रॅक्टर पळयतलो कशे पयशे पडपाचे ते, तेजी चिंता तुमी करूं नाका। तेजी चिंता तो कॉन्ट्रॅक्टर आनी पंचायत पळोवनी।
म्हणून सगळो कोयर जर दिलो जाल्यार गांवांत कोयर जावचो ना. आनी दुसरे फावटी गांवांत जर कोण कोयर हाडून उडयता आनी तुमकां दिसलो जाल्यार थंयच रावा आनी ताका विचारात, पुलिशेक फोन करात, तेजी गाडी अरेस्ट करूंक जाय. म्हणजे सरळ म्हणल्यार आमी आमचो गांव जर भितर दवरता आसत जाल्यार दुसऱ्याकूय आमच्या गांवांत कोयर हाडून उडोवचे न्ही आनी उडोवपाक आमी दिवचे ना. हें आमी सगळ्यांनी ठरोवपाक जाय, जाल्यारूच आमी निवळ गांव दवरपाक शकतले. गोंयांत कोयराचो विशय वाऱ्यासारको पातळत चल्ला. सरकारान, पंचायतींनी आणि पालिकेन सांगून लेगीत लोक आपली तीच दादागिरी करतना दिश्टी पडटा. मुख्यमंत्र्यान सांगूनय लोकांची हलगर्जीपणा सोंपना. मुख्यमंत्र्याच्या उतराकय लोकांक भंय ना काय कितें असो प्रस्न आतां निर्माण जावपाक लागला. गार्बेजीचो जो प्रश्न आसा तो दिसान दीस वाडतूच आसा. आता तर मुख्यमंत्र्यान सरळ शिटकावणी दिल्या की कोण रोड सायडीक तशेंच ओपन स्पेसीक गार्बेज उडयतले तांचेर कडक अशी कारवाय जातली आनी तांकां अरेस्ट करतले अशें तांच्यांनी म्हणिल्लें आसा. पण ही जी इशारो मुख्यमंत्र्यान दिला तो सारको करपाक जाय आनी सगळे कडेन जे पुलीस आसात तांकांय सांगपाक जाय की कोणी गार्बेज उडयतना दिसले जाल्यार तांकां अरेस्ट करचें म्हणून. आनी लोकांनी हे सिरियस घेवपाक जाय, कित्याक तर लोक सगळेच कडेन गार्बेज उडयत आसा सद्या. जे रोड सायड मेन रोड आसा तशेंच इंटरनल रोड्स आसा थंयसरूय आमकां गार्बेज दिश्टी पडटा. तशेंच ओपन स्पेसीसर मोठ्या प्रमाणाचेर गार्बेज दिश्टी पडटा. आमी सद्या हांगा नानोडा सायडीक आसा, तशेंच बायपास जो दिवचल मतदारसंघान आसा थंयसरूय गार्बेज मोठ्या प्रमाणान पडिल्ली आमकां दिसता. आतां मुख्यमंत्र्यान शिटकावणी दिल्या ताचेर लोकांनी विचार करपाक जाय आनी जे म्युनिसिपालिटी तशेंच पंचायत घरान येवन गार्बेज कलेक्ट करता तांचे कडेन आपली गार्बेज दिवपाक जाय. गोवा 365 खातीर महेश गोवेकार, गौतमी गांवकार आणि वैष्णवी साळगांवकार. घेऊया एक ल्हानसो विसव. विसव उपरांत येवकार पळय फुडल्यो खबरो. दाबोळी इबाडिल्ल्या ओव्हरहेड उदकाच्या टाकयेक लागून लोकांच्या जिवाक धोको निर्माण जाला. सरकारान टाकी बसयल्या पूण ताची देखरेख कोणी करपाची असो प्रस्न थळाव्यांनी सरकाराक केला. दाबोळीच्या न्यू वाड्यार 25 वर्सां आदली ओव्हरहेड उदकाची टाकी थळाव्यांच्या जिवाक धोक्याची थारल्या. कॉन्क्रिटांचे कपचे पडपाक लागल्यात. हालींच लागसरच्या घरांचेर डेब्रीज पडिल्ल्यान वाठारांत भंय पडला. थळाव्यांनी आणि नगरसेवकान हो विशय उक्ताडार हाडटकच खात्याक जाग आयिल्ल्याचें दिसून येता. PWD आणि उदक खाते दुरुस्ती करपाची आणि लोकवस्ती आशिल्ल्या वाठारांत जावपी संभाव्य अपघात टाळपा खातीर टाकयेच्या स्ट्रक्चरल अखंडतायेचें मुल्यांकन करतात. प्रत्येक मनशाक उदीक हे खूप गरजेचे आणि हे उदीक खंय तरी स्टोर करपाक जशे ओव्हर टँक्स बांदलेले आसात आणि अशेच ओव्हर टँक दाबोली भागात आहात, पण ते दाबोली भागात जे ओव्हर टँक्स आहात हे खंय तरी डिलॅपिडेट जाल्ले आहा अशें लोकांचें म्हणणें आहे. कित्याक की हालींच 2 दीस पयलीं जे शेजारी ही जी ओव्हर टँक आहात त्या सायडीक जी घरां आहात तेंचेर खंय तरी आयर्न रॉड पडले आनी ते सिमेंटाचे ब्लॉक्स पडले अशें लोकांचें म्हणणें आहा. आनी तेचेर मागला की ही जी ओव्हर टँक आहा ही खंय तरी मेंटेन करची, तेची स्टेबिलिटी चॅक करची आनी नाल्यार न्यू ओव्हर टँक हांगा बांदची. बिकॉज सद्याची परिस्थिती आहा एकदम वायड आहा, तेचेर जे रॉड्स आहात ते भायर सरलेले आसा आनी सायडीक जी रेजिडेन्शियल एरिया आहा लोकांक भंय पडलेलो आसा की ही केन्नाय ही सकयल पडूंक शकतात. केन्ना केन्ना वयल्यानच्यान ते कॉन्क्रीट पडटा टाकी कडल्यान मेंटेनन्स नासल्या कारणान ती वयल्यानच्यान एक स्टेअर आसा ती हँगींग आसा. केन्नाय बी रिस्क लोकांक कितें आसा केन्ना पडले जाल्यार जीव तरी वयतलोच तितून काय म्हाका तरी दिसता. आनी म्हाका दिसता की 2-3 दीस पयलीं वयल्यानच्यान जे साफ करपाक चडलेले वॉटर टँक कितें हे करपाक चडलेले पळय लोक कामगार आसले तेंच्यांनी कितें वयल्यान उडयले, एक रॉड कितें पडलो आनी 2 घरांक डॅमेज जाली. आनी तेन्ना पळयता जाल्यार घरान पळयले भुरगीं सुद्दां आसलेली आनी तेंची भुरगीं सुद्दां आसलेली, बायलां आसलेली. सुदैवान कितें तरी अशी हानी जावना, जिवीत हानी जावना. कित्याक आतां ऑलरेडी मन्सून एप्रोच जावपाचो आसा त्या लागून केन्नाय कितें जावं शकता आनी रिपेर हे इम्पॉर्टंट आसा. आतां जातालें कितें करपाचें गव्हर्मेंटान जाली टँक शिफ्ट करताले जातालें पॉसिबल आसा जाल्यार शिफ्ट करपाचें. कित्याक ही जी टँक आसा ती सगळ्यांकूय रिस्क आसा. केन्ना जर कितें जाल्यार मातसो जर बुरक पडल्यार केन्ना कितें पाणी बसून कितें जावं शकता. दिसल्यार दिसता सगळे वरसून पडटा सकयल. वारो येयलो जाल्यार पोवन येवंक जाय. आमच्या घरांनी सगळे येवन माती पडटा, सगळे सिमेंटाचे येवन आमच्या घरान पडटा. तुम्ही कितें करता जाल्यार पयशे आमकां सांगा तरी की आमी अशी करता ती टाकी पडटली ती शुअर आसा. कितें सांग त्या दिसांनी वयर कोण कोण चडलेले आमकां कितें खबर ना. आमकां एक्चुअली तेंच्यांनी इन्फॉर्मूच करूंक ना. आनी त्या दिसा कितें जालें सांजच्या टायमार एक रॉड पडलो तो हेंच्या घराचेर पडलो आनी तेचो चेडो काम करतालो किचनान. सो तरी बरें ते चेड्याक तेचें कितें जावंक ना म्हणून दुर्दैवान.
पूण आनी मेन म्हटल्यार कितें हांगासर ते टाकी आहा न्ही ती सगळी गेल्लेली आहा, तिचे ते रॉड आहा ते सगळे हलता आनी रातचे न्ही फातर पडटा, दिसाचे फातर पडटा. आतां खूब वर्सां ते टाकीक जाल्लेली आहा आनी आमकां आतां भंय दिसता केन्ना ती कॉलेप्स जायत केन्ना खबर ना आमकां. सो हांव सरा कडेन मागता की कितें तरी तेंच्यांनी एक प्रिकॉशन घेवपाचें आनी ही टाकी रिप्लेस खंय तरी करपाची जाता जाल्यार. मागीर फाटल्यान तकलेर गुणो पडटा, 5 मिनटां मातसो फुडें गेले जाल्यार पडटा तकलेर. आणि मातसो वारो येयला पळय किती हाल जाता ते सगळे माती वयता तेजो. गोवा 365 खातीर हिरू महाले, गौतमी गांवकार आणि ओमकार देशप्रभू. गोवा कॅनान 8वो संवसारीक रस्तो सुरक्षा सप्तक मडगांव वाठारांत आयोजीत केल्लो. मडगांवचे गोवा कॅन येरादारी खाते, मडगांव पालिका, मडगांव पुलीस आणि मडगांव येरादारी विभागान दुकानदारांक आपल्या दुकाना भायर बोर्ड आणि हेर साहित्य दवरचे न्हय, तशेंच फुटपाथीचेर गाडयो पार्क करचे न्हय अशी सुचोवणी केल्या. हो 8वो UN ग्लोबल रोड सेफ्टी वीक आज सावन कॉमेस जाता. 18 तारखेर लेगून एक विकाचो प्रोग्राम आसा युनायटेड नेशन्साचो आणि आमच्या रोड सेफ्टी कमिटी जी साऊथ गोवा आसा थंय थारायल्लें की ह्या विकांत आमी कितें एक्शन करूंक जाय म्हणून आज आमी स्टार्ट केलां एक्शन पेवमेंट्स क्लियर करपाक. आमी आज फक्त इन्स्पेक्शनूच दवरलें पूण हें चालू उरतलें. आमचो 8 दिसाचो प्रोग्राम आसा. फाल्यां आमी ट्रॅफिक वॉर्डनाचे बरोबर डिस्कशन करतले पूण ते पणजे जातले आनी परवा आमी वास्को वयता. थर्सडे आमी परतून मारगांव आनी बसीस हांगा वाटेर उबे रावता म्हणून ते आमी चॅकींग करतले. फ्रायडे आमी पोंडा वयता आनी सॅटर्डे आमी सायकल रॅली करतले. तर एक्चुली ह्या इन्स्पेक्शनान म्युनिसिपालिटी इन्वॉल्व आसा. ट्रॅफिक सेल मारगांव, डिस्ट्रिक्ट पुलीस मारगांव टावन पुलीस स्टेशन, डायरेक्टरेट ऑफ ट्रान्सपोर्ट बाय बसी आनी पवार आसा हांगा आनी गोवा कॅनचे व्हॉलंटियर आसा. तर आमी हे आज सकाळीं 10 वरांचेर स्टार्ट केल्ले. आतां आमी बंद करता. किती किती चेक करता तुमी? किती आमी जे कोण पेवमेंटाचेर पार्क करता, गाडयो पार्क करता, बायक पार्क करता. थंयच पळय तूं बँक ऑफ इंडिया कडेन कितले बायक आनी हे पार्क केले. जे कोण आमकां मेळोंक ना तेंचे फोटो काडले तांकां चलान पोस्टांत वयतले. मागीर कोण आमी चलता आसतना आमच्या वाटेर कोण आशिल्ले ते सगळे बोर्ड दवरता, मॅनिकिन्स दवरता आनी कितें दवरता तांकां कार्ड म्हणून सांगलें आमी. तर ते पेमेंट मातशें क्लियर केलें. गोवा 365 खातीर रमेश नाईक राऊत, समृता खणगावकार आणि ओमकार देशप्रभू. घेऊया एक ल्हानसो विसव. विसव उपरांत येवकार पळया उरिल्ल्यो खबरो. कळंगुटे सावता वाड्यार महादेव तळेश्वर देवस्थानाचो वर्धापन दीस व्हडा उमेदीन आनी भक्तिभावान मनयलो. ह्या वेळार सत्यनारायणची महापुजा जाली. तशेंच सांज वेळार लोकांनी आटक माटक बायला नाटक हे 2 अंकी विनोदी नाटकाचो सुरबूस लाव घेतलो. आयतारा बागा दर्यादेगेर श्री महादेव तळेश्वर ह्या देवस्थानाचो वर्धापन दीस जालो. हे वेळार यजमान आत्माराम मडगावकर आणि तांची घरकान्न विद्या मडगावकार ह्या जोडप्यान सत्यनारायणाची महापुजा केली. पूजा जाल्या उपरांत भाविकांनी महाप्रसादाचो लाव घेतलो. सांजे भजन आणि आरती उपरांत या उत्सवाचे खाशेलपण म्हळ्यार 2 अंकी विनोदी नाटक आटक माटक बायला नाटक हे सुरू जाले.
ह्या नाटकाक थळाव्यांची संख्या हाऊसफुल आशिल्ली. हे नाटकाचे खाशेलपण म्हळ्यार हे नाटकान व्यावसायिक कलाकार नाशिल्ले. फकत सावतावाड्यावेली थळावी बायलां ह्या नाटकांतली पात्रां जाल्ली. महादेव तळेश्वर नवदुर्गा नाट्य मंडळ सावतावाडो कळंगूट बागा हे थळाव्या बायलांच्या पंगडान सुरबूस मन रिजवणेचो आस्वाद दिलो. समीर शाबी गडेकार हांणी हे नाटक बसयल्ले जाल्यार सपना कोरगांवकार ही नाटकाची पुरस्कृती आसली. गौरी गोकुळदास नागवेकर, प्रज्ञा पारुळेकर, नवदीपा पालयेकार, संगीता नागवेकर, शर्मिला गडेकार, विद्या मडगांवकार, नमिता मडगांवकार, हंसिका नागवेकार, सपना साळगांवकार, सनम गडेकार, प्रवीणा म्हापशेकार, शुभदा गडेकार, निलिमा गडेकार आणि श्वेता कोरगांवकर ही बायलां नाटकाची पात्रां आसली. पण ते काय खबर नसली आपण नाटकाच्या मुळा नसल्या ते तिथलं लाडू मला ते गेलं अरे ये दी सासूबाई चल बोलल्या मी तुमच्या घरायला कोणी मारून लागे फासल तू भेटी नका सध्या अगदी की भेटी तो मी हाताला पाणी आणतो ना कोणी सांगा कोणी खाते पाहिलं किती म्हणे घरातलं नाक वरता मग ह्या महिला मला भीक लागली काय तुला घेऊन बोलणार किती अगो आज ना बोलला मुळ्यात इतके दिवस तू गेले धाकटे काय निंदर हात ना रातानू करून आपले ना डवलता मुला मुलीच करता मुली जागा अगो आईच्या एक सुरुवात करता तिका आधीच ऐकून येणार आणि त्यातून तू आधी लुडब्या निघल्या आणि सविता मावशी आमचं नाटक करत ठरले आम्ही नाटक ऐकाच पाहत. ब्युरो रिपोर्ट गोवा 365. ध्रुव पारशे पंगड पेडणे तालुको फुटबॉल सर्ती जैतिवंत थारलो. 3-0 अशे गोल फरकांनी पंगडान आपले जैत निश्चित केले. मोरजीम बॉयज आणि मोरजी फुटबॉल खेळा मळार पेडणे तालुका पावण्यावेली फुटबॉल सर्त घडोवन हाडली. ह्या मॅचीन ध्रुव पारशे पंगडान जैत मेळयले. 3-0 अशा फरकान ही मॅच सोंपली. म्हाका खूब बरें दिसता ताणें काम हे ग्राउंड सुदारपाचें केल्लें आसा. आमकां बरो खेळ तर दाखयलोच, 15 दीस बरे खेळ दाखयलेच, पूण ताच्याय पलीकडे ग्राउंड बरो केलो, डाब्ल्यूजी केली आणि त्यामुळे मोरजीम बॉयजाचें हांव कौतुक करता. दोगांय टिमीचे मनापासून अभिनंदन करता. कारण पारशे गांव खरें जर पळयलें जाल्यार अशा टुर्नामेंटात फायनलीक पावप, फायनल जिखप एक खरेंच तांचे कौतुक करण्यासारखे आहा. कारण म्हणू शकता इतलेंच की पारशे गांवांत जाय तसो खेळपाक आमच्या भुरग्यांक म्हणजे आमचे जे प्लेयर जे आसात हाका ग्राउंड ना, तरी सुद्धा तेंच्यांनी जी मेहनतीत स्वताच्या मेहनतीचेर बरे प्लेयर घडले. प्लेयर घडटा आसतना टुर्नामेंटान पार्टिसिपेट जाले आणि पार्टिसिपेट जावन बेश्टे उगी रावंक ना तर फायनलय जिखली. हे पारशे गांवचे आणि म्हज्या गांवचे आशिल्ल्यान म्हाका एक व्हडली परबी कशी मेळ्ळी दोनूय क्लबा वतीन. खंय तरी 25 वर्सां फाटीं आमी हे बी रोयल्ले पारशे गांवांत फुटबॉल पारशे गांवांत व्हडलोसो नाशिल्लो, पण आयज ह्यो दोनूय टिमी ह्या व्हडल्या टुर्नामेंटाक फायनलीक पावप
म्हणजे ताची एक पावती आमकां मेळ्ळ्या भशेन जाता. दोनूय क्लबांक परबी अभिनंदन. आयची फायनल पळोवन म्हाका जेन्ना कळ्ळें की दोनूय टिम्स पार्सेचे, सो आयज पार्से उजो आसतलो सारको फायर म्हणटात तशें. सो हांव वालोर दिता तुमकां तो पार्सेच्या टिमीक, दोगूय टिमी. आयज सोपटे बाबान सांगलें, म्हाकाय खबर आहा पार्सेन ग्रावंड ना. सरी आसतना इन्फ्रास्ट्रक्चर नासतानाय पार्से गांवाच्या भुरग्यांनी क्रिकेट आणि फुटबॉलांचे नाव लोक कमयले पळय तांकां म्हजो सॅल्यूट. वालोर तुमकां दोगांय. गोवा 365 खातीर गौतमी गांवकार आणि मुझैफ शेख. भारतीय हवामान खात्याच्या हालींच्या बुलेटिनाप्रमाण गोंयांत अजूनय उश्ण आनी सुके हवामानाक तोंड दिवचें पडटा. कांय वाठारांनी पावसाची नोंद जाल्या आनी फुडल्या सप्तकात कांय म्हत्वाचो बदल दाखोवंक ना. गोंयांत उश्ण दीस पणजेत चडांत चड तापमान 35.2 डिग्री सेल्सियस आनी उण्यांत उणें 27.4 डिग्री सेल्सियस मेरेन पावतले. दोनूय आंकडे सरासरी परस थोडे चड आसतले. मुरगांवां अशेंच हवामान जाल्ल्यान तापमान 34.8 डिग्री सेल्सियस जाल्यार राज्यांतल्या चडशा वाठारांनी सुके उरिल्ल्यान कांय वाठारांनी हलको पावस पडलो. वादळी वारो उटंगराचो पावस पडपाची म्हायती मेळूंक ना. आर्द्रतायेची पातळी 65% आनी 85% मेरेन उरपाची शक्यताय आसा. उष्णतायेची शिटकावणी नासली तरी IMDन भलायकी सल्लागार जारी करून लोकांक हायड्रेट रावपाचो सल्लो दिला. दर्यादेग आनी उंच दर्या वाठारा खातीर कसली शिटकावणी दिवंक ना. पूण येता त्या दिसांनी मन्नारचे आखात आनी सोमालिया दर्यादेगे लागसार खर वारे आनी दर्यादेगेवेली खडबडीत परिस्थिती येवपाची शक्यताय आशिल्ल्यान नुस्तेमाऱ्यांक त्या उदकांत वचचे न्हय असो सल्लो दिला. गोंयांत उश्ण आनी सुके हवामान. हवामानाचो अलर्ट 17 मे मेरेन सुको उरतलो. मळबात धाडटली कुपां. मंगळारचे तापमान 35 डिग्री सेल्सियस आनी 27 डिग्री सेल्सियस. ब्युरो रिपोर्ट गोवा 365. आनी आयचे कोंकणी खबराचित्र हांगा सोंपता. मेळुया फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोवा 365 मोग आसचो.